म्हटलं सरसकट कर्जमाफी माफी जी आमची ही आहे ती लवकरात लवकर शासनानं करावी आणि तुमच्या कमिटी नेमून जे काही मे जूनपर्यंत तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तेवढी वाट न बघता आज तो पिचलेला शेतकरी त्याचं कंबरट मोडलं बँका भरू शकणार नाही, सगळ्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल। तेव्हा शेतकऱ्यांना ज्यांचं पंचनाम्यानुसार नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी पहिल्या टप्प्यात द्यावी। लाक्षणिक भूमिका काय असणार आहे ह्याच्या पुढे जर आपल्याला आम्ही काही पुन्हा सगळी मंडळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। लवकरात लवकर पैसे द्या, शेतकऱ्याला आज अडचण आहे, उद्या 15 दिवसानंतर ह्या शेतकऱ्याला कर्जमाफीतून फायदा होणार नाही। मार्च एंडिंगला बँका जातात, पतसंस्था जातात आणि मग ते नाही बनलं तर संस्थाही अडचणीत येतील आणि शेतकऱ्याला तुम्ही पुढं देणार आहे जूनला ते सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होता होईल। कुठल्या पक्षाचा विषय नाही, मी परवा डिक्लेअर केलं की मी विकास आघाडी म्हणून लढतोय, त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आपण ही आंदोलनं घेतोय। शेतकऱ्याचा आवाज हे त्याची बाजू घेण्याची प्रक्रिया फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाजूनं आम्ही उभा आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या त्या अडचणीतल्या माणसाला मदत करणं ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। काल कर्जमाफी केलेली आहे पण सांगली जेवढा अवकाळी झालेला आहे सांगलीतला अजून काय 140-41 कोटी काहीतरी जिल्ह्याला मिळाले, पैसे यायला लागलेले आहे, काही ठिकाणी गावातनं चाललेलं आहे त्याचं, तर ते अवकाळी यायला लागलेले आहे। अवकाळीमुळं कर्ज कसं भरू शकणार, पीक गेलं आहे, शासनानं पंचनामा केलेला आहे, कृषी सहाय्यक होते, ग्रामसेवक होते आणि तलाठी होते, या तिघांनी मिळून सर्वे केलेले आहेत, पंचनामे केलेले आहेत। त्या दृष्टीनं ते पैसे लवकरात लवकर यायला लागलेत, डिक्लेअर केलेलं आहे। पण आपली मागणी जे शेतकरी कर्ज भरू शकणार नाही ते मार्चच्या कसे पैसे फिरवू शकणार, तेव्हा लवकरात लवकर शासनानं 2 टप्प्यात का विनंती करावी। जूनला तुमचा निकष लागेल ते लावा, आमचं म्हणणं नाही, सरसकट कशी करता येईल ते बघायला पाहिजे। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं तर ह्यांनी 2 गोष्टी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीला, ते आता कमी करायला लागले। तसं ह्या अवकाळीचा तुमचा पंचनामा आहे, तसं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करा, जे त्यामध्ये बचत नाही ते तुम्ही लाडक्या बहिणीची कमी करायला लागली। तसं ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। लोक आपल्या दृष्टीनं द्राक्ष बागा तोडायला लागलेले आहेत, गेली 5-6 वर्ष अडचणीत आहेत, फळबागसुद्धा अडचणीत आहे, ऊस शेती, जिरायत शेती सगळी अडचणीत आहे। त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे। ऊस शेतकऱ्यांना सुद्धा खूप टनेज कमी निघणार आहे, रिकव्हरी लॉस आहे, ही बाजू आपण बघितली पाहिजे। म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी तुम्ही मार्चच्या आधी लोकांच्या खात्यावर पैसे जमा करा।